तर आता आपण अंजली दमानिया यांनी केलेले महत्त्वाचे आरोप नेमके कुठले कुठले आहेत पाहूया। नॅनो युरियाची बॉटल जर ऑनलाइन मध्ये आज तुम्ही बघताय, इफ्कोच कंपनीची बॉटल 500 ml चीच बॉटल आहे, त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला 92 रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या 19.5 लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो 92 रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की 50% पैसे गेलेत, पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत। तुम्ही जर ते पत्राची तारीख बघितली ती 16 मार्च आहे, पण त्याच्या सह्या ज्या झालेल्या आहेत डेप्युटी सेक्रेटरी पासूनच्या सगळ्यांच्या त्या मे महिन्याच्या आहेत। हे आता प्रत्येक माध्यमाने दाखवावं आणि हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सरळ सरळ लूट आहे। आणि कोणाची लूट आहे तर ती शेतकऱ्यांसाठी दिले गेलेले पैसे होते। 1000 कोटीचे जे सँक्शन होतं ते शेतकऱ्यांसाठी होतं, धनंजय मुंडेंसाठी नक्कीच नव्हतं। तर दमानिया यांनी केलेले हे जे आरोप आहेत त्यात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। कायदे नियम पायदळी तोडवून मुंडेंकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप दमानिया यांनी केलाय। कायदा आणि नियम पायदळी तोडवून डीबीटीचा गैरवापर करण्यात आला। शेतकऱ्यांना देण्याच्या पैशांचं वाटप डीबीटी शिवाय करण्यात आलं। डीबीटी शिवाय पैसे वितरण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची मदत घेण्यात आली। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले असते तर त्यांनी स्वस्तात वस्तूंची खरेदी करणं शक्य होतं। शेतकऱ्यांना थेट पैसे देण्याऐवजी ते टेंडर काढून सोयीच्या उत्पादकांना देण्यात आले। अव्वाच्या सव्वा आणि मनमानी किमतीला शेतीच्या साधनांची खरेदी झाली। नॅनो युरियाच्या 92 रुपयांच्या बाटलीची खरेदी 220 रुपयांना करण्यात आली। नॅनो डीएपीच्या 27 लाख बाटल्यांच्या खरेदीमध्ये 88 कोटींचा घोटाळा झाला। बॅटरी स्प्रेच्या खरेदीतही एका स्प्रे मागे 1000चा घोटाळा झाला। 3000 रुपयांना एक बॅटरी याप्रमाणे 2,36,427 बॅटऱ्यांची खरेदी करण्यात आली। 577 रुपयांना 20 बॅगा मिळतात, तिथे तब्बल 6,18,000 बॅगांची खरेदी 42,000 रुपयांना करण्यात आली। त्यामुळे हा एकूण 245 कोटी रुपयांचा घोटाळा आहे असा आरोप दमानिया यांनी केला आहे। या सर्व घोटाळ्याची रक्कम तत्कालीन कृषी मंत्र्यांकडून वसूल करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। आणि त्याचबरोबर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे ही आपली मूळ मागणी देखील आज त्यांनी कायम ठेवली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।